मुळात 10वीची मुलं काय सांगतात माहितीये का, आम्ही शरीराने वर्गात बसतो, लक्ष लागत नाही, लक्षात येत नाही आणि लक्षात राहत नाही. मुळात लक्षात लागत नाही, झोप झालेली नाही, डोकं दुखतंय, पोट दुखतंय, त्यामुळे लक्ष लागत नाही. आणि लक्षात लागत नाही त्यामुळे काय चाललंय त्याच्याकडे त्या आकलन होत नाही. आणि जे आकलन झालेलं नाही ते किती गोपपट्टी केली तरी लक्षात राहणार नाही. स्मरण कौशल्य इथं काही नाही. म्हणून या पद्धतीनं अभ्यास मुलांनी करणं जे अपेक्षित आहे. ही प्रक्रिया पुढे आहे आता, ते चालू आहे का? अभ्यास तुम्ही कसं करताय? तुम्ही काय सांगता? मुलांनी अभ्यास कसा करावा सांगता? असा करा सांगता? गृहपाठ म्हणजे काय? गृहपाठ म्हणजे काय? तुम्ही काय सांगता? गृहपाठ असा अभ्यास करा. आतापर्यंत काय सांगितलं? काय सांगितलं का? वर्गामध्ये मुलांनी तुम्हाला प्रश्न विचारले, असं कुठं कुठं घडतं? मुलांनी तुम्हाला प्रश्न विचारले किंवा असा कोणी प्रयत्न केलाय का, हा धडा वाचा, जेवढे प्रश्न काढताय तेवढी काढा, तुम्ही काढा, मी उत्तर देतो, असं कोण करतं? 1 2 3 हे सगळे प्राथमिकची मंडळी आहे. शाबास, छान. आत्ताचा जो अभ्यास करताय ना, ते पुस्तक आहेत ना पहिली दुसरीची, त्याचं वैशिष्ट्य काय? काय सांगितलं या पुस्तकाचं? 2007 पासूनचा या क्षणापर्यंत जी पुस्तकं आहेत त्याचं वैशिष्ट्य सांगा. प्राथमिकच्या लोक बालक केंद्रित, क्रिया आधारित, क्षमताधिष्ठित, या 3 गोष्टीतनं जे मिळेल त्याला म्हणायचं ज्ञान. शिक्षकाची भूमिका काय? सुलभक, फॅसिलिटेटर. म्हणजे काय? एक पोरगी मला भेटली रात्री, संध्याकाळी मी घरी गेलो, ती मला म्हणाली, पूजा घरी होती त्या दिवशी, ती मला म्हणाली रात्री दूध प्यायला आमच्याकडे या आजोबा. ठीक आहे येतो. 10:30 वाजता गेलो दूध पिऊन वगैरे झालं, मला म्हणाली बसा, मी गाणं म्हणते बसा म्हणाले. बसलो. एक गाणं झालं, दुसरं गाणं झालं. मी तिला विचारलं, ही तुझ्या 4थीच्या वर्गात पुस्तकातली कविता आहे का? तर म्हणाली हो. 4थीच्या नाहीये, 3रीच्या पुस्तकात. ती तेव्हा 4थीत होती. म्हणाली ही 3रीच्या पुस्तकातली कविता आहे. बरं म्हटलं, छान. म्हणाली मी आता गाणं पण म्हणते आणि नाचते पण. रात्री 11:30 वाजता. तर ती छान गाणं म्हणाली आणि त्या तालावर नाचली. सगळं संपल्यानंतर मी तिला म्हटलं, असं नाचायला बाईंनी शिकवलं का? त्याच्या म्हणाली बाईंनी नाही शिकवलं, बाईंनी फक्त दुरुस्त्या केल्या. सुलभ बाईंनी काय केल्या? बाई म्हणाल्या असं नाही, असं करा, असं नाही, असं करा. बाईंनी एवढंच केलं. आम्ही नाचलो. बाईंनी दुरुस्त्या केल्या. सुलभ मार्गदर्शन. ठीक आहे. तर या पद्धतीनं मुलांना पुढं नेणं सुलभ. आम्ही तुम्हाला काय शब्दांचे अर्थ सांगितलं, सारांश सांगितला, तर लिहा प्रश्नाची उत्तर. नो. इथे बसलेल्या जवळजवळ 90% लोकांचा अनुभव काय? वर्गात शिक्षक शिकवायला लागले आणि आम्हाला काही शंका आली आणि आम्ही हात वर केला, सर बाई असं म्हटलं. प्रश्न, हे मध्ये मध्ये बोलू नको. लक्ष कुठे आहे? नंतर येऊ भेट. असंच घडलं ना? सामान्यतः असंच घडतंय. 90% वर्गामध्ये असंच घडतं. मग माझ्यासारखा जो असतो म्हणतात झाले नाही त्याला आपण नंतर भेटायचं. मुलांचे प्रश्न विचारणं बंद. बघा, मुलांचे प्रश्न विचारणं बंद. ज्या काळात मुलांना प्रश्न पडत असतात तर त्या प्रश्नाची उत्तर कुठे मिळवायची हेच मोठं प्रश्नचिन्ह आहे त्यांच्यासमोर. घरात मुलं प्रश्न विचारतात, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो आपण. सगळ्या प्रश्नांची बरीचशी देतो. हा, बरीचशी देतो. पण सामान्यतः मुलांना घरात काय अनुभव आहे?
हे कसल्या भलत्यासारखे प्रश्न विचारतो, इथून सुरुवात होते. मुळात आपण सगळ्यांनी एक मान्य केलं पाहिजे की आपण काय ब्रह्मदेव नाही. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण काय सुपर मॉम नाही किंवा सुपर बाबा नाही की त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलंच पाहिजे असं काही होणार नाही. आपण चार चौघांसारखे आई बाबा आहोत हे आपण पहिलं मान्य केलं पाहिजे जमिनीवर. आणि त्यांना म्हटलं पाहिजे की बाळा मला नाही या प्रश्नाचं उत्तर माहीत, आपण बाबाला विचारूया, आजोबाला विचारूया, काकांना विचारूया, बाईंना विचारूया शाळेत म्हणा ना, किंवा मी नंतर सांगेन तुला, वाचेन मी कुठेतरी शोधेन आणि मग तुला सांगेन. बरं काय काय प्रश्न विचारतात नाही. मी जेव्हा 12वी शिकत होतो आणि एका घरी तसंच गप्पा गोष्टी करायचं, तिथे पोरग शिशुवर्गातच होतं. ते मला म्हणालं राम सीता आणि लक्ष्मण ते अयोध्या सोडून तिकडे जंगलात गेले वनवासात, मग ते झोपले कशावर असतील, कशात झोपले असतील. तो दररोज गादीवर झोपतो ना, गादी कुठे असते, घरात असते. मग ते जंगलात गेले, मग ते झोपले कशावर. आता हा प्रश्न स्वाभाविक आहे ना, तो मुंबईत राहणारा मुलगा आहे ना, त्याच्या मनात प्रश्न येईलच ना, गादी वापरतो का, काय वापरतो. परवा मला एका 6वीच्या मुलीने प्रश्न विचारला. ती म्हणाली आजोबा राम लक्ष्मण सीता वनवासात गेले किती वर्ष, 13 वर्ष का नाही, 15 वर्ष का नाही. मी हादरलो ना, असा विचार मीच कधी केला नव्हता. आता मी तुम्हाला सांगितल्यानंतर लक्षात आलं ना की आपणही असा कधीच विचार केला नव्हता. चला गेला तर गेला, आपलं काय बिघडलं, आपलं काहीच नाही बिघडलं. आपल्याला जायला गेले का नाही, तो वनवास आणि तो राम आणि ती सीता बघून घेतली. पोरांना प्रश्न पडतायत ना. तर मला माहित नाही की मला असे काही जेव्हा काही विषय समोर येतात तर त्याची उत्तरे मला आजूबाजूला कुठेतरी सापडतात. म्हणजे मी ते विचारत होतो काय बरं वाचावं, कुठं बरं याचं उत्तर मिळेल, कुठं जाऊन शोधावं, असं माझे जे काही जुने सोर्स आहेत त्याच्या संदर्भात विचार करत होतो. आणि एक दिवस मला या माहित नाही त्या एआयचा प्रताप आहे की काय, त्या यंत्रावर मला सहज मी काहीतरी असं वाचत होतो आणि ते वाचायला मिळालं ना. मला काय मिळालं माहितीये, काय उत्तर आहे त्याचं माहितीये का. आपल्याकडे बघा एखाद्या माणसाने काय खून केला तर त्याला सिद्ध झाला गुन्हा की त्याला शिक्षा होती. किती वर्षाची होते, 14 वर्षाची होती. 14 वर्ष तो पुढे जातो, तुरुंगात जातो, त्या सगळ्या लोकांपासून लांब. तर ते 14 वर्ष का, राम आणि लक्ष्मणाला 14 वर्षाचा वनवास का, तर वनवासात गेल्यामुळे ज्यांच्यामुळे वनवास घडला तो कोण, ती कैकेयी असेल, तो भरत असेल. माझं राज्य त्याला मिळालं ना, तू कोण, मी मोठा ना, मग तुला कसा मिळाला हे सन्मान. माझ्या मनात राग निर्माण होईल की नाही, मी माणूस आहे ना. माझा हातात तोंडातला घास तू खाणार म्हटल्यानंतर मला राग येणारच ना. हा जो राग आलेला आहे ना, हा राग किती काळ टिकतो, तो राग शून्य होण्यासाठी किती वेळ काळ लागतो, तो काळ आहे हा 14 वर्ष. 14 वर्षात आपले विचार बदलतात आणि 12 वर्षात आपलं शरीर बदलतो. तो तपश्चर्या केली किती वर्षाची असते, 10 वर्षाची असते का नाही. 10 वर्षाने जे आहे शरीर ते बदलतं. यातल्या सगळ्या रक्तपेशीपासून सगळं काही बदलतं 10-12 वर्ष. आणि विचार 14 वर्ष. म्हणून तो जो तुरुंगातून बाहेर जो येतो, अपेक्षा आहे की त्याने त्या समोरच्या व्यक्तीला माफ करावं. कुठलीही कटुता राहणार नाही, कुठलाही द्वेष राहणार नाही, सुळाची भावना राहणार नाही, बदलेची भावना राहणार नाही. असं परिवर्तन 14 वर्षांनी घडतं. म्हणून
राम 14 वर्ष वनवासात गेला. आता तो राम होता, वेगळा होता, लोकांनी मानलं, म्हणजे कैकेयीला वाटलं की तो सामान्य असेल आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये राग असेल. राम हा वेगळाच होता, आपल्याला माहिती सगळ्याला, मर्यादा पुरुषोत्तम होता तो. तर म्हणून 14 वर्ष मुलांना प्रश्न पडतात. जर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपण धैर्यपूर्वक संयमपूर्वक जर ती दिली तर जिज्ञासा जागृत करण्याची जी मूलभूत प्रवृत्ती आहे. बघा तुम्ही वर्ष 2 वर्षाच्या मुलाला तुम्ही खेळणं आणून द्या बाजारात, त्याचं मन राहावं म्हणून ते खेळण्याचं 24 तासात किती तुकडे होतात. कुणाची मुलं करत नाही. आमच्या मुलांनी असं काही केलं नाही, असं कोंबड्याचा राग करा, त्याला खेळणं आणून दिलं, हो आहे लक्ष, खेळणं आणून दिलं आणि ते मोडलं नाही असं आहे. अरे बापरे, एकच आहे ना, ठीक आहे, हे मला आपण म्हणून एक आहे. असं झालं का तुमच्या घरी बाबाने खेळणं आणलं आणि हा खेळणं जपून वापरायचं बरं का, बिलकुल मोडायचं नाही. हा हा ठीक आहे, आता आपण ठेवूया शोकेस मध्ये. मग सुट्टी, बाबाला शनिवार रविवारी सुट्टी, मग पोराचं दररोज बिचारा ते पोरं बघते की हे आपलं खेळणं आहे पण आता आपल्या हाताला लागणार नाही. बाबाला सुट्टी पडली की मग बाबा हा चला चला बसा, पोरग त्या टोकाला, बाबा या टोकाला, मग खेळणं बाबाच्या हातात, बाबा त्याला चावी देणार, चावी झाली की ते बाबा सोडणार, करत ते खेळणं तिथे जाणार. तिथं गेलं की मग त्या मुलाने काय करायचं, ते खेळणं उचलायचं आणि बाबाकडे आणायचं, बाबा पुन्हा चावी देणार आणि गेलं. असं पुन्हा ते खेळणं. असं झाल्यानंतर 4-5 वेळा झाल्यानंतर हा आता बस, हा चला आता ठेवूया सुरक्षित. त्या पोराला कळतच नाही हे खेळणं बाबाचं आहे की आपलं आहे. असं खेळणे तुम्ही सगळे हसता, याचा तुम्ही सगळे अनुभवी मंडळी, मला माहिती आहे. असं खेळ फार कमी घरामध्ये खेळणं आणि कमीत कमी वेळात त्याचे काय अनेक तुकडे, तो खुलखुळा असतो ना, स्वाभाविक गोष्ट काय नाही. आवाज हा जो येतोय तो आत काय आहे, आत काय तो शोधायचं. आणि म्हणून आपण पर्यंत बघतात असं उलट पालट करून, मग ते काय कळत नाही, मग आपटायचं. आपटल्यानंतर मग एखादा अवयव त्याचा तुटतो आणि मग ते काय काय बाहेर पडतं. तुम्ही लक्षात ठेवा, लक्ष द्या, ते किती त्याची शक्ल होऊ दे, ते सगळं खेळणं मुलं जपून ठेवतात, बिलकुल फेकून देत नाही, बिलकुल फेकून देत नाही. तर ही साधी गोष्ट आहे. त्यांची जिज्ञासा, 4-5 महिन्याचं बाळ प्रत्येक वस्तू तोंडात घालतं याचं कारण काय आहे, तर ती जिज्ञासा आहे. जी मुलं भरपूर प्रश्न विचारतात, जी मुलं, बघा किती साधी सोपी गोष्ट आहे, जे आई बाबा मुलांना दररोज चालत शाळेत नेतात आणि घरी आणतात. एकच वाट असते की नाही, एकच रस्ता असतो की नाही, तर एकाच रस्त्यावर सुद्धा मुलांना दररोज काहीतरी वेगळं दिसतं आणि मग प्रश्न असतो, असं का? म्हणजे काल जाताना त्यांना गाढव दिसलं आणि मग आज येताना बैल दिसला, प्रश्न काय, गाढवाला शिंग का नाही? स्वाभाविक आहे ना, दोघांना 4 पाय आहेत पण गाढवामध्ये काय वेगळं आहे, त्याला शिंग नाही, हे वेगळं आहे ना. मग आम्हाला सुचणार होत हे काय वेगळं, असं काय आहे. ते तोतोशाखी आहे, तिला जिज्ञासा काय माहितीये का, या शाळेनं नाकार, मग ज्या शाळेत जायचं ती रेल्वेची डब्याची शाळा, ती विचारते या मास्तराला काय म्हणतात, स्टेशन मास्तर म्हणायचं का, रेल्वे शाळा चालवणाऱ्या मास्तरांना म्हणायचं काय, स्टेशन मास्तर म्हणायचं का? स्वाभाविक आहे ना. आई म्हणते हे मला तू असले भलते सांगते प्रश्न विचारतो, पुन्हा आई भलते सांगते प्रश्न, तुला काय विचारायचंय ते त्यांनाच विचार. म्हणून जिज्ञासा मुलांची जागृत ठेव, त्यासाठी संवाद करावा लागतो. आज संवाद करायला आई बाबांना वेळच नाहीये, प्रश्न त्यामुळे आणखी तुमच्याकडून चाललेले आहे. 15-16 वर्षाची मुलगी संध्याकाळी घराच्या बाहेर पडताना आईचे 3 प्रश्न असतात.
कुठले? कुठे चाललीस? कुणाबरोबर? आणि परत कधी येणार? हे प्रश्न ज्या अर्थी आईला विचारावे लागतात, त्या अर्थी ज्या काळात संवाद ठेवायला हवा होता, प्रश्नांची उत्तरं द्यायला हवी होती, ती त्या आईने दिलेली नाही. म्हणून हे प्रश्न 3 तिला पडलेले आहेत तुला विचारायला. माझ्या मनातली अशा अनेक मुली आणि मुलं पण आहेत, हजारो किलोमीटर लांब आहेत. आई बाबांना कुठलाही प्रश्न विचारावा लागत नाही. मुलं सांगतात आज आम्ही दिवसभर काय केलं, कुणाबरोबर गेलो, कुठे गेलो, काय केलं, सगळं सांगतात न विचारता. अनेक मुली मला अशा माहितीये की त्या आईला सकाळपासून माहित असते की आज किती वाजता ही कुणाबरोबर आणि कुठे जाणार आहे आणि कुठे येणार. मग अशी मुलं घरी चपला काढायच्या आज जे काय सगळं आहे ते कसं सगळं सांगत असतात. कोकण चालू असतं. हे कधी शक्य होतं? जेव्हा संवाद चालू असतो तेव्हा ते शक्य असतं. डॉक्टर सलील कुलकर्णींचं गेल्या वर्षीचं एक भाषण आहे, चला हवा उद्याच्या सेटला. तर ते म्हणतात की मुलं जेव्हा घरी येतात शाळेतून तेव्हा ते म्हणतात आई ऐक ना. मुलं प्रत्येक मुलं म्हणतात आई ऐक ना. आई म्हणते ए मला वेळ आहे का, ही एवढी सगळी कामं पडले कोण करणार, एकटीच आहे मी, नंतर सांग इथे करणार. सलील कुलकर्णी म्हणतात मुलांना खरं तर तेव्हा अर्धा मिनिट तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं आणि ते जर तुम्ही ऐकून घेतलं तर त्यांचा पुढचा काळ सगळा आनंदाचा जाणार असतो. पण आईला वेळ नाही. काही मुलं आई म्हणजे नंतर सांग, नंतर म्हणजे कधी, मग ती बोलत स्वयंपाकाला आणि मग भाजी चिरताना ते सांगत असते ते शेजारी बसून. पण ही ते कोण काय करतो माहिती आहे, ते अशी अंगवटी अशी धरतात असं म्हणतात किंवा सकाळला लहान होता माझ्याकडे बोल मी काय म्हणतोय आणि ऐक आणि मग काय ते कर. मुलांना संवाद साधायचा आहे, नुसतं ऐकवायचं नाहीये. हा तर म्हणून या दृष्टीने त्यांच्यासाठी जेव्हा जे करायला हवं ते करणं आवश्यक. ते नाही झालं तर वेळ पडेल. या अर्थाने मुलांचा जो विकास अपेक्षित आहे विज्ञानमय कोश, त्याच्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे असं वाटतं. स्वाभाविकपणे हे सगळं करत असताना पुन्हा हरदासाची कथा मूळ पदावर काय, जेवण आणि झोप. पुन्हा हे सगळ्यांच्या मध्ये म्हणजे लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य ज्ञान. ज्ञान नंतर पहिलं आरोग्य. आरोग्य म्हणत असताना शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य. त्याचं मूळ कुठे आहे? झोप आणि आहार. या अर्थाने जर आपण लक्ष दिलं मध्ये गेल्यानंतर वर्षाचे 100 तास मुलं या 4 भिंतीच्या बाहेर जाऊन अनुभव घेणार आहे. अनुभव त्या पाठात जे दिलेलं आहे ना ते प्रत्यक्ष अनुभवाला जातं. तिथं चर्चा करतील, प्रत्यक्ष डोळ्याने बघतील, ऐकतील, टिपणं काढतील, प्रश्न विचारतील. असं 100 तास 6वी ते 8वी हे मुलं शिकणार. आणि 9वी पासून पुढे प्रत्यक्ष पुन्हा एक विषय त्यांच्या आवडीचा अनुभवावर आधारित 4 वर्ष शिकणार. त्याचं प्रमाणपत्र त्यांना मिळेल 12वी. काही विषय समान असतील 9वीचे, पण एक विषय या 5 जणांचा वेगळा, या 3 जणांचा वेगळा, या 8 जणांचा वेगळा, त्या 10 जणांचा वेगळा. त्या विषयासाठी सगळी मुलं आपापल्या जिथे व्यवस्था तिथे जातील. कदाचित ही शाळा सोडून पलीकडच्या शाळेत जातील कारण ते विषय त्यांचे इथं नाहीये, त्या शाळेत आहे. पण त्या शाळेतली मुलं इथे येतील कारण काही विषय त्यांच्याकडे नाहीये पण इथे आहे. असं त्या विषयासाठीच प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण 4 वर्षाचं हे मुलांना मिळालं. म्हणून अशा अर्थाने मुलांना पुढे नेण्याचा आणि त्यांची जी क्षमता आहे त्यांचा विकास, जे कौशल्य जे आवडतो त्या कौशल्याचा विकास मुलांना करायचा आहे. आणि म्हणून विज्ञानमय कोर्स क्रमांक 4 नुसत्या बुद्धीचा विकास नाहीये, कौशल्याचाही विकास आहे.
अन्नमय कोशात काय सांगितले? शरीराचं काम काय आहे? कौशल्य, लवचिकता, त्या दृष्टीने शरीर जे आवडतं ते 12 तास मातीत काम करायचंय ना, मग चालेल का? पोरं सांगतात आईने सांगितले मातीत जाऊ नको, कपडे खराब होती, आईने सांगितले. गडबड आहे ते. तुमच्या महाभूता आपल्या शरीरामध्ये आहे, समोर सृष्टीमध्ये आहे. पाणी पाण्याकडे जाणार ना. आपलं शरीर मातीचं बनलं आहे, मग त्याला मातीची ओढ आहे की नाही? त्याला वाऱ्याचा वेग आहे की नाही? पोकळीत त्याला राहायचंय की नाही? चिंता करतो विश्वाची. कोणाचा किस्सा आहे हा? कोणाची गोष्ट आहे? कोण बसलं होतं पोकळीमध्ये त्या अंधाऱ्या? कोण? समर्थ. चिंता करतो विश्वाची. कुठं बसले होते? त्या पोकळीत बसले होते तपस्येला, एवढ्या लहान वयामध्ये. आणि मग जे काय मिळालं त्यामुळे पुढे गेले साई सिद्ध्यो. म्हणून असं पंचमहाभूतांच्या आधाराने मुलं जेवढं अवगत करतील ते त्यांचं आनंद निधान असेल. हे सगळं कशासाठी करायचं? कशासाठी करायचं? मुलांनी हे सगळं का करायचं? मुलाला दुःख हवंय की आनंद हवाय? आता काय? आता अभ्यास करणं मुलांना काम वाटतंय की आनंद वाटतोय? काम वाटतंय. त्याकडे पण आहे. आनंद व्हायचा असेल तर त्यासाठी आणखी काय करता येईल? धन्यवाद.